पहिला चेंडू नो बॉल. गोलंदाजीसाठी दीपक आहे, फलंदाजीसाठी अजय मोहिते. फ्रीडचा चेंडूच्या कशा प्रकारे सामना करेल हे देखील पाहणं थोडं उत्सुकतेचं असणार आहे. दीपक पुन्हा एकदा वाईडचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. अजून एक धाव जोडली जाईल खात्यामध्ये. 2 धाव फलकावरती. फ्रीड कंटिन्यू राहील या चेंडूवरती. गणेशवाडी बी. दीपक जबरदस्त चेंडू आहे, परंतु पुन्हा एकदा उजव्याच्या खूपच बाहेर. पंच हात पाहिला होता. अवांतर स्वरूपात अजून एक धाव जोडली जाईल. 3 धाव फलकावरती. आयोजक संघ म्हणून खेळतोय आज. अजयचा चांगला ब्लास्ट या ठिकाणी चेंडूला भिरकावून दिलेला अंगांच्या डोक्यावरून. पहिला षटकार येतो अजय मोहितेच्या बॅट मधून. जबरदस्त फलंदाजी. 9 धाव फलकावरती. पहिला चेंडूचा खेळ. आता पहिला चेंडू लिगल डिरेवली हाताळली जाते. त्याला टीम मिटिंग घेऊ नका प्रत्येक बॉल नंतर. गणेशवाडी बी चला जागा घ्या, पोझिशन्स घ्या फिल्डर्सनी. प्रत्येक बॉल नंतर टीम मिटिंग अलाव नाहीये. गणेश या मॅन ऑफ द मॅचचा विजेता. गणेश पाटील मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी त्यांनी केली. मी विनंती करेन राजू अप्पा मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे आपणच्या हस्ते. दाखवू द्या. दीपक यावेळी अजून एक वाईड चेंडू येतोय. दीपक शेवाळे यावेळी दर्जेदार गोलंदाजी. चांगल्या लेंथ वरून दीपक शेवाळे खरं तर खूप दिवसानंतर क्रिकेट खेळतात, परंतु अतिशय उत्कृष्ट लाईन आणि लेंथ ठेवलेली आहे त्यांनी. अजयला थांबवलं या चेंडूवरती. अजयचा षटकार आला होता, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक. 10 धावा लागतात या डॉट निशी. यावेळी मोठा ब्लास्ट. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुल केला. पुल पॉवरफुल सक्सेसफुल. इट्स आउट ऑफ द पार्क फॉर 6 रन्स. चांगली सुरुवात, आक्रमक सुरुवात, घणाघाती सुरुवात काजरवाडी संघासाठी. शिवशंभो स्पोर्ट्स काजरवाडी खूप दिवसांनंतर स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. दीपक मोहिते अजय मोहिते ही सलामीची जोडी. अजयच्या बॅट मधून आतापर्यंत 2 पॉवरफुल षटकार. तिसरा येतोय. इट्स आउट ऑफ द पार्क. अजून एक षटकार. जेलची संधी होती खरं तर तिकडे, परंतु थोडस खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि चेंडू जाऊन पोहोचतोय मिड विकेटच्या स्कोअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. 22 धावा फलकावरती. एक धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. अजय मोहिते अतिशय जोरात रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 धावा मिळतील. डिक्लेअर एक असेल. 5 चेंडूच्या अखेरीस 25 धावा बिनबाद. 25 अशी सुरुवात आहे. यावेळी अजून एक चांगला फटका मिड स्कोअर लेगला. 1 धाव घेण्यात यश मिळते. आता मात्र सिंगलवरतीच थांबवलं जाईल. एका षटका अखेरीस बिनबाद 26 अशी धाव संख्या काजरवाडी संघाची. चला आयोजक थोडी घाई करा. खूपच निवांत चाललेला आहे कार्यक्रम तुमचा. गणेशवाडी बी संघ यार प्लीज तुम्हीच अशा प्रकारे निवांत क्रिकेट खेळत कसं चालेल यार.
पंच जरा वॉर्निंग द्या प्लीज. चला दुसरे षटक सुभाष. चांगला चेंडू. शॉर्ट पिच होता. शॉर्ट पिच होता परंतु फायदा उचलण्यात अपयशी ठरतायत अजय मोहिते. सुभाष यांचा पुढचा चेंडू यावेळी कव्हर्सला मिड. चांगला फटका आहे. एक धाव. सूरज चांगलं किरण आहे त्या ठिकाणी. चांगला फेकी अजय. चला गाडी तिकडे पार्क करू नका प्लीज. या सेल्टॉस प्लीज गाडी तिकडे पार्क करू नका. यावेळी दीपकच्या बॅट मधून मोठा फटका 6 धावांसाठी येतोय. आकर्षक षटकार. 33 धावा. धावा फलकावरती लागतायत सुभाष यांच्या गोलंदाजीवरती. दीपकचा अजून एक फटका परंतु फटका फसला. चेंडू आहे हवेमध्ये. पहिली विकेट. वा क्वालिटी झेल. कॅच घेण्याची पद्धत पहा. जबरदस्त टेक्निक वापरलं आणि झेल अगदी लिलिया टिपला. धक्का लागतो पहिला. दीपक बॅक टू द पॅव्हिलियन जाईल. 33 या धावसंख्येवरती सुभाष दादा यांनी पहिली विकेट मिळवून दिली आपल्या संघासाठी गणेशवाडी बी साठी. चला नवीन बॅटर प्लीज या पटकन. यावेळी पहा अजून एक झेलची संधी की चेंडू जाणार निघून. चेंडू निघून जातो 6 धावांसाठी. स्वप्नील आले फलंदाजीसाठी. काय डिसिजन आहे पंच कळवायचे. फटकार. 39 धावा फलकावरती. चला बॉलर. एक चेंडू शिल्लक असलेल्या षटकामधील 39 धावा धावफलकावरती आहेत. स्वप्नीलच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला गेला. 2 षटकांची समाप्ती. चला तिसरा गोलंदाज या गोलंदाजीसाठी. गोलंदाजीसाठी गणेश शेवाळे. डॅशिंग क्रिकेटर गणेशवाडीचा. बाबत कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 39 धावा आतापर्यंत फलकावरती आहेत. भिवा या टोपण नावाने प्रसिद्ध खेळाडू गणेश शेवाळे. ड्रेसिंग सेन्स पाहिला आपण अगदी ब्रँडेड दर्जेदार स्टायलिश ड्रेसिंग. गोलंदाजी तेवढ्या ताकदीची करावी लागेल. गणेश शेवाळे. लोअर फुलटा असा दर्जेदार चेंडू. अजय मोहिते सारख्या फलंदाजाला थांबवलं जातं या चेंडूवरती. क्विक ऍक्शन आहे परंतु त्या ऍक्शन मध्ये किती परिवर्तन करतायत. अजय मोहिते यांना पूर्णपणे थांबवलं. जखडून ठेवलं या चेंडूवरती. चांगला फटका. यावेळी चेंडू जातो निघून. 6 धावांसाठी मिड विकेटच्या डोक्यावरून 45 रन्स. गणेश टू अजय. अजून एक ह्यूज सिक्सर. 51.
एक धाव घेण्यात यश मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील सक्सेसफुल होतोय. 53 धावा धाव फलकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगला चेंडू, परंतु डिक्लेअर स्वरूपात एक धाव. एक धाव मिळेल या चेंडूवरती. इंजुर्ड होऊ नका, निवांत फिल्डिंग करा. पोचले आता 2 धाव या चेंडूवरती. 56. 3 ओव्हरच्या नंतर चला काजारवाडी संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला गणेश वडे आपले बॅटर लगेच पाठवायचे आहेत. काजारवाडी संघ प्लीज या, चला मैदानाचा ताबा घ्या. शंभू आज आपल्याला ऑन ऍक्शन शंभूराज मोहिते पाहायला मिळणार आहे. तिकडे एक्सरसाइज करतायत, वॉर्मअप करतायत. खूप दिवसांवर नंतर शंभूराज मोहिते यांची आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळणार आहे. चला दीपक क्षेत्ररक्षण सजवून घ्या पटकन. चला चला 57 धावांचं आव्हान आहे. मॅच सुरू करून घ्या सर प्लीज. गणेशवाडी बी संघ बॅटरने पुढचं रेडी ठेवा. सूरज आणि किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 57 धावांचं आव्हान अजय मोहिते गोलंदाजीसाठी. चला पंच. चांगला फटका चेंडू हवेमध्ये आहे. पहिल्या विकेटचा. बापू पहा सासरवाडीच्या टीम साठी धडपड चालू आहे बापूजी. दुसऱ्या कोणत्या संघात फिल्डिंग करत असतं तर एवढी चुस्ती तो फिल्डिंग केली नसती, परंतु सासरवाडीचा प्रश्न आहे. या गोष्टी गणेशवाडी लक्षात ठेवील. यावेळी फटका फसला. चेंडू हवेमध्ये. नो मॅन्स लँड. सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये दोन्ही फलंदाज. 3 धावा धाव फलकावरती लागतील.
वाईड. एक धाव या चेंडूवरती मिळेल. अतिशय रटाळाचा सामना आपण पाहतोय. चला काही करूयात त्यांचं. विकेटचं पतन. पहिली विकेट जाईल किरणच्या रूपामध्ये. चला नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं प्लीज. चला 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 सामना सुरू करून घ्या. धनंजय स्पोर्ट बुडबुशी कर्णधार या टॉस साठी. चला चला मॅच सुरू करून घ्या. अर्जुन शेवाळ स्ट्राईक एंड वरती. शंभूराज मोहिते यावेळी फटका चांगला आहे स्कोअर लेगला. एक धाव दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय. दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण. दहा धावा. शंभूराज मोहिते आज खूप दिवसानंतर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. 23 सलग हॅट्रिक येते तर आकाश शेवाळे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आहे शंभूराज यांच्यासाठी. दर्जेदार चेंडू वरकर चेंडू. रनआउटची संधी. अर्जुन महाराज यांना कॉन्फिडन्स आहे. मी षटकार खेचू शकतो लगातारचे 3. किरण यांना माघारी पाठवले. पाहूयात काय होतंय पुढच्या 3 चेंडूंवरती. अर्जुन महाराज यांना षटकार खेचला तर राजू गंग यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. अर्जुन महाराज शेवाळे तुम्ही जर षटकार मारला तर राजू गंग यांच्याकडून 1000 रुपये एका षटकारासाठी. बाबूकडून देखील 1000 रुपये आहेत. यावेळी फटका खेचलाय. 2000चे मस्त. बाबू जमा करा. राजाराम कनक जमा करा. राजाराम कनक जीपे करतात तुम्हाला 1000 रुपये. बाबू तुम्ही कसे पाठवणार आहे. बोलले की द्यावं लागतं. हा देणार. अर्जुन महाराज म्हणतील असे जर 2-2000 मिळणार असतील तर मला प्रत्येक रविवारी यावं लागेल. शंभूची गोलंदाजी चांगली राहिली परंतु एक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता त्याला मात्र भिरकावून दिलं 6 धावांसाठी. ते मात्र थोडीशी गडबड झाली शंभू यांच्याकडून. धनंजय स्पोर्ट बुरबुशी टॉससाठी या. काजारवाडे आपला कर्णधार पाठवा प्लीज. धनंजय स्पोर्ट बुरबुशी या पटकन.
दीपक कीपर उभा करून या टॉस साठी. अर्जुन महाराज अजून एक तडाखा 4000 रुपये, अजून 2000 रुपये राजू गंगाने बाबू यांच्याकडून. खूप लागली. असा परफॉर्मन्स बघून राजू आप्पा काय वाटतंय, अर्जुन महाराज तुमच्या ए मध्ये येऊ शकतात का? नक्की नक्की जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली आहे आपल्याला अर्जुन महाराजांकडून. नक्कीच येणाऱ्या सीझन मध्ये मात्र अर्जुन शेवाळे नावाचं वादळ मात्र सुधारणा करेल. हो हो हो, खेळायला कोण गेले पहा, अनिल नाना, श्री गणेश क्रिकेट संघ गणेशवाडीचे आधारस्तंभ अनिल नाना हिनुकले फलंदाजी करण्यासाठी. एक चेंडू तरी अर्जुन अनिल नाना मिळावा अशी अपेक्षा आहे आम्हाला. पाहूया काय होणार, का षटकार मारणार अजून एक. हो हो, ट्राय केला होता अनिल नाना नॉन स्ट्राईक एंडला. आगारवाडी संघ विशाल पाटील यांना विकेट कीपर ठेवलं तुम्ही, आपल्या नियमात नाही. या चेंडूवरती हलकेच खेळून काढले आणि अनिल नाना स्ट्राईक वरती आलेले आहेत. नियम क्रमांक 44 उल्लंघन काजरवाडी संघाकडून विकेट किपरला ठेवल्यामुळे ही मॅच श्री गणेश क्रिकेट संघ गणेशवाडी यांना विजय घोषित करण्यात येईल. याची दक्षता घ्यायची सर्वांनी. नियम क्रमांक 44 उल्लंघन. चला सामना संपलेला आहे. चला या नाणेफेकीसाठी धनंजय स्पोर्ट कॅप्टन दीपक. आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे तो अजय मोहिते. कोण जिंकले टॉस?